हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर इथं बघू शकता बाथरूमची काय अवस्था झालेली आहे। म्हणजे हे जी खिडकी आहे ना साईडला बांधकाम चालू होतं पलीकडे, मग तिकडलं सगळं सिमेंट उडून आलेले जेव्हा ते प्लास्टर करत होते तेव्हा त्यांना मी सांगितलेले होतं, जे प्लास्टर करणार भैया होते त्यांना पण मी 2-3 वेळा म्हटलं की तुम्ही जेव्हाही प्लास्टर कराल त्यावेळी काहीतरी पोतं वगैरे काही कवर काहीतरी लावा, म्हणजे ते पूर्ण काचेवर येऊन बसत आहे। पण त्यांनी काहीच केलेलं नाही आणि पलीकडे आम्हाला जाता आलेलं नाही, त्यामुळे खूपच सगळ्या खिडकींची अवस्था अशी झालेली आहे। 1-2 खिडकीचा मी ग्लास चेंज करून घेतलं आणि बाथरूमचे जे आहे ना आता मी सगळं काढलेलं आहे। म्हणजे विचार केला की होऊ दे एकदा, त्यांचं किती उडवायचं आहे, किती आमच्याकडे ते सिमेंट घालायचं आहे, घालू दे एक वेळा, होऊ दे त्यांचं, मग आपण काढूया निवांत। आणि आता काढलेलं आहे मी सगळं। खूप खराब झाली ती काच, सगळे आता छान मी घासून घेणार आहे। अगोदर मी खिडकी जी आहे ना व्यवस्थित ब्रशनं घासून घेतलेली आहे। त्याची जी डिझाईन भले छोटी छोटी तिथं खूप सारी धूळ जमलेली होती, सिमेंट जमलेलं होतं, थोडंफार काढलेलं, जास्त काही निघालं नाही कारण एकदम छोटी डिझाईन त्यामध्ये ते जाऊन बसलेलं आहे आणि ते काही निघालेलं नाही। जितकं निघालं तितकं मी काढलं, ब्रशनं घासलं, जाळी जुळी धूळ खूप सारं झालेलं होतं, त्यावरती सगळं काढून घेतलेलं आहे। आणि खिडकी मी स्वच्छ करून घेतलेली आहे, खूप सारं त्यावरती पडलेलं होतं धूळ वगैरे तुम्ही बघितली, सगळं ब्रशनं घासून मी सगळं स्वच्छ केलेलं आहे। आणि इकडं जे साबण ठेवायचं आहे ते पण मी क्लीन करून घेतलं, म्हणजे आता बाथरूमची क्लिनिंग होत आहे। म्हणजे या दोन्हीचा नंबर लागलेला आहे, कुठलं तर बेडरूम एक बाथरूम एक। बेडरूमचंही काय केलं, सगळं मी आलमारीतला पसारा काढून खाली ठेवला आणि त्याचे जे शीट आहेत ते धुवून मी उन्हाला ठेवले, म्हणजे ऊन छान आहे आज। आणि आता हे जे ग्लास आहे सगळे मी स्वच्छ घासून धुवत आहे मी। बघू शकता किती गदळ झालेले, खूप सारं त्यावरती सिमेंटच आहे, जितकं निघाल तितकं पूर्ण परफेक्ट निघालेलं नव्हतं, जास्तच हेऊन झालेलं आहे। ते पाणी पडलं, सिमेंट पडलं, सगळं पडलं ना, जास्तच पक्क बसलेलं आहे ते। कसं घासून मी काढलेलं आहे, जी घासणी असते ना त्यानं मी घासून काढलं, ब्रशनं तर निघणारच नाही आहे, हे असं बसलेलं होतं। तर एकदम मजबूत असतं ना सिमेंट, ते कशाला तर ग्लास लावलं तर अजिबात निघत नाही। तर इकडे सगळेच मी हे ग्लास धुवून घेतलेत, म्हणजे छान घासून धुवून घेतलेत। बघू शकता थोडंसं सिमेंट राहिलेलंच आहे, तरी पण अगोदरपेक्षा छान क्लीन निघालेलं आहे। तर आता परत मी ग्लास बसवत आहे, कारण इतके नाजूक आहे, थोडासा धक्का लागला की ते फुटून जाऊ शकतात। म्हटलं अगोदर लावूया, कारण धक्काबुक्की लागली, फुटलं, मग ते पंचायत नको। तर इकडे सगळेच मी लावून टाकलेले आहेत। पण खिडकी खूप सुंदर दिसत होती अगोदर ना, एकदम अंधार असा वाटायचा, पण ते ग्लास क्लीन करून लावल्यामुळे ना छान उजेड पण आलेला होता आतमध्ये। तर सगळेच ग्लास मी अगोदर लावलेले आहेत। मग नंतर बाथरूमचा नंबर आहे आता, आणि तसं तर बाथरूम दररोजच क्लीन होतं, तरी पण आता ही सगळी घाण पडलेली आहे, तर एक वेळा स्वच्छ करून घेऊ। तर असं वाटत आहे आजच नवीन खिडकी बसवलेली आहे, इतकी सुंदर ती क्लीन निघालेली ग्लास। आणि आमच्या बाथरूम मध्ये ना काही स्टँड वगैरे नाही, काही डबे ठेवण्यासाठी, तर सगळं मी खिडकी ठेवत असते, तर ते सगळं मी परत व्यवस्थित लावत आहे। जे बाथरूमचं काम झालं ना, मग नंतर मला ते बेडरूमच्या अलमारीमधलं सगळं व्यवस्थित लावायचं आहे। सीट पण आता हडकले असतील, तेव्हाच मी ते क्लीन करून उन्हाला टाकलेले आहेत। तर इकडं सगळं ब्रश वगैरे जे हे एक्स्ट्राचं आहे ना, जे आता लागत नाहीये, ते पण भरलेलं होतं खिडकीत, सगळं मी काढून टाकलेलं आहे। सगळं भंगाच्या, म्हणजे खूप सारं भंगार निघालेलं आहे, म्हणजे आता खूप सारी रांगोळी येणार आहे। तर इकडं बाथरूम मी क्लीन करून घेत आहे, म्हणजे लिक्विड वगैरे काही टाकले नाही, कारण दररोज मॉर्निंगला मी करतच असते। आता फक्त माती रेती जे पडलेलं आहे तितकंच मला काढायचं होतं, तर हे पण काम मी करून घेतलेलं आहे। मग त्यानंतर जे आहे ना, आता दिवसभराची धावपळ आपली सुरूच आहे। आता साफसफाई सुरू झालेली आहे, सगळ्यात आई आता याच कामामध्ये बिझी असतील, म्हणजे स्वयंपाक करणं, जेवण खाणं, सगळे जिकडे तिकडे गेले की मग आपली ही मोठी कामं आता सुरू झालेली आहेत। आणि गरजेचं पण आहे, आता जास्त दिवस नाही आहेत, आता आमुषापर्यंत सगळी स्वच्छता झाली पाहिजे। जास्त टाइम कुठं लागतो, तर सगळा पसारा काढणं आणि ठेवणं त्यामध्ये जास्त वेळ लागत आहे। आजकाल असे घर आहेत की पेंटचे आहे, त्याला वेगळं आपल्याला म्हणजे सारवण्याची गरज नाही। गावाकडे कसं सगळं सारवण वगैरे खूप असतं, मग 2-4 दिवस एक्स्ट्रा निघून जातात। इकडे तितकं तामझाम नाही, फक्त जे आहे झाडझटक करायचं आणि भांडे वगैरे क्लीन करून परत लावायचे, असं आहे। पण हे जास्त वाटतं मला गावाकडेच ठीक होतं। तर इकडे सगळे सीट छान हडकलेले आहेत, तर आणलेले आहे मी, आणि इकडं अलमारीमध्ये टाकले, काही वाकडे तिकडे झालेत बघू शकता इकडं। तर मी काय केलं, तसंच ठेवलं आणि त्यावरती मी फोटो ठेवलेले आहेत, म्हणजे ते नंतर सरळ होतील। तर हे फोटोही मी अशा पद्धतीने इथं ठेवलेले आहे, ते शीट व्यवस्थित करून। मग त्यानंतर जी आता आहे मेकअपचं सामान, जास्त काही नाही आणि काही एक्स्ट्राचं होतं ते सगळं काढायची दररोज लागत नाही। आणि हे पण दिनेश काही दिवस चालवलं आणि नंतर ठेवूनच दिलेलं आहे त्याला, ते पण तसंच आहे, ते आता त्याला कुणी यूज करत नाहीये। आणि काही झाड वगैरे ते पण मी इथं ठेवलेलं आहे। नंतर बाबा जेवण करायला ते म्हणत होते खाली तीळ ठेवलेले आहेत, म्हणजे गाळलेले आहेत आता, तर ते तीळ घेऊन
मी तर परत खाली गेले होते मी तीळ आणण्यासाठी. तीळ आणून ठेवले मी, फटकणं वगैरे काही झालं नाही तसंच आणून ठेवले. अगोदर मी हातातली कामं करून घेतले कारण खूप पसारा झालेला होता इथं. तर बघू शकता अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. हेल्मेट वगैरे सगळं मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं आहे, त्यामुळे थोडंसं रिकामी वाटत आहे अलमारी, म्हणजे जास्त पसारा दिसत नाही आणि ठीक पण आहे. जेव्हाही पुसायचं आहे ना मला खूप सारा पसारा काढायचा आणि मग पुसायचा असं होत होतं. तर यावेळेस मी खूप कमी केलेलं आहे. आता स्टँड मी अगोदर व्यवस्थित करते आणि मगच पूर्ण घरात मी झाडू मारून घेणार आहे. तर स्टँडमधले सगळे कपडे मी व्यवस्थित ठेवलेले आहेत आणि अगोदर मी झाडू मारून घेणार आहे. म्हणजे खिडकीमध्ये जाळीजुळी जी झालेली आहे थोडीफार ते काढून घेणार आहे. तसं तरी ते काय हवेची मशीन आहे, हवेच्या प्रेशरनं पूर्ण खिडकीतला धुळाळा काढते, पण यावेळेस ते मी लावलेली नाही आहे. जितकं होईल तितकं मी झाडून जाळीजुळी काढलेली आहे. आणि हे झाडून आता म्हणजे ते समोरचं तितकंच मी काढून खिडकी क्लीन करायची अगोदर, पण आता मी काढले नाही कारण अगोदर काय होतं मी काढायची परत लावायची, पण यावेळेस येणार नाही. ते फेविकॉलनं असं मजबूत चिटकवलेलं दिनेशनं, ते आता काढता येत नाही आणि एक वेळा निघाल की नंतर ते बसणारही नाही आहे. तर असू दे म्हटलं अशाच पद्धतीने मी थोडंसं ते लागत होतं कारण खूपच उंच आहे दांडा. तरी पण कसं मी ती खिडकी व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहे. आणि त्याचे जे स्लाईड राहतात ना तिथं थोडंसं जे आहे ना धूळ जमते आणि ते झाडून निघणार नाही आहे. तर दिनेश आल्यानंतर ते मशीन लावून म्हणजे हवेच्या प्रेशरनं पूर्ण धूळ काढणार आहे. तर एकटीला जमणार नाही आहे, तर असू दे म्हटलं जितकं जमेल तितकं मी करत आहे. इकडची खिडकी तशाच पद्धतीने मी स्वच्छ करून घेतलेली आहे. परत आता वरच्या साईडला मी झाडू मारून घेते, म्हणजे हे पूर्ण स्वच्छता झाली की मग मी पूर्ण घरामध्ये झाडू मारून घेणार आहे. मग त्यानंतर जे आहे ना बाकीची कामं ते खूप सारे आहेत आणि उद्या मी विचार करते किचन काढायचं, म्हणजे इकडचं किचन तिथं 2 ते 3 दिवस मला आरामात लागणार आहेत कारण खूप जास्त पसारा आहे. असं आपण सेट करून ठेवलं तर दिसत नाही आहे, पण काढायला गेलो तर खूप सारं निघणार आहे तिथं. हे काही तितकं झंझट नव्हतं. मला जास्त वेळ कुठं लागला तर तिकडची एक्स्ट्राची रूम, तिकडची जे किचन आहे ना तिथं मला पूर्ण 1 दिवस लागला. जे हातात आलं ते मी नेऊन भरलेले होतं तिथं. आता इकडच्या किचनमध्ये तसंच आहे, खूप सारी भांडे आहेत आणि डबे खूप सारे आहे. काढल्यानंतर ना पाऊल ठेवायला जागा नाही. तर मी यावेळेस काय करणार आहे, एक कप्पा काढणार आहे. अगोदर किचन काउंटच्या खालचे जे कप्पे आहेत ते मी रिकामे करून स्वच्छ करून परत ठेवणार आहे. परत वरचा पोटमाळा 1 दिवस आणि 1 दिवस अलमारी, म्हणजे अशा पद्धतीने केलं तर जास्त कामाचा लोड येणार नाही. कारण एक तर बघा स्वयंपाक पाणी जेवण खाणे यामध्येच 12-1 वाजत आहेत. मग त्यानंतर मी ते सुरू करते, मग त्यानंतर आणि परत संध्याकाळी स्वयंपाक असतो. मग त्याच्यामध्ये काय होतं मला म्हणजे वेळेची कमी आणि थकवा खूप होतो, धावपळ जास्त होते ना त्यामुळे थकवा पण येत आहे. तर मी अशा पद्धतीने यावेळेस करणार आहे. थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली आहे म्हणून आरामात मी करू शकते. 2-3 दिवस लागले काही हरकत नाही. तर झालेले झाडझाडं घेतलं, फॅनही मी झाडून थोडंफार स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि इकडं हे जे बेडशीट कालच मी चेंज केलेलं आहे, म्हणजे धुलेलं अंतरलेलं आहे. परत आता हे थोडंसं झाल्यामुळे ना त्यावरती धुराळा पडलेला होता तर झटकून अंतरलेला आहे आणि उशीचे खोड मात्र मी चेंज केलेले आहे. म्हणजे त्या जे बेडशीट आहे त्याच्यावरचे कुठे ठेवले भेटत नाहीत, जेव्हाही ठेवते मी असंच आहे, भेटत नाही. एक बेडशीट टाकते आणि दुसरेच उशीचे खोड घालत असते, त्याच्या याच्यावरचं भेटतच नाही आहे मला. तर असं झालेलं आहे हे. आणि जे धुवायचे कपडे बकेटात भरले आहेत, म्हणजे आता काय मी ते धुवायला घेणार नाही आहे. म्हणजे मॉर्निंगला आपल्याला शोधण्याची गरज नाही. जे हे कपडे असतात ना दिवसभराचे, एक बकेट मी केलेलं आहे त्या बकेटामध्ये भरत असते. तर झालेली आहे बेडरूमची साफसफाई. आता पूर्ण घरात मी झाडू मारून घेतलेली बघू शकता, एकदम स्वच्छ अशी बेडरूम दिसत आहे ना. तर झालेलं आहे. आता हे दही मी तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे मी हे दही काल विरजू लावलेलं होतं आणि आज मी तुम्हाला दाखवते. बघू शकता इकडं किती छान असं घट्ट दही हे विरजलेलं आहे. म्हणजे खूप साऱ्या ताई अगोदर मला म्हणायच्या की ताई दही आम्हाला व्यवस्थित विरजू लावता येत नाही, पाणी पाणी होतं, असं होतं तसं होतं, पण बघू शकता इकडे एकदम व्यवस्थित दही विरजलेलं आहे, एकदम छान. टायमिंग बघू शकता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आत्ताच मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर हे व्हिडिओ जरूर बघा. म्हणजे आता दसऱ्याची साफसफाई सुरू झालेली आहे, तेच मी शेअर करत आहे. आणि आता सगळी कामं आवरलेली आहेत, जेवण खाणं झालेलं आहे, झोप पण झालेली आहे आणि आता जायचं आहे मला वरती. म्हणजे विचार करते केव्हापासून करू की नको, जाऊ की नको. म्हणजे इथली सगळी कामं आवरली, फक्त राहिलेले किचन आणि हॉल, तर हे मी नंतर करणार आहे. अगोदर वरची स्टोर रूम खूप सारा पसारा तिथं भरलेला आहे, ते मला काढायचं आहे. तर त्यामध्ये म्हणजे टायमिंग जास्तच झालं, तर बघूया आता जेवढं झालं तेवढं करणार आहे. म्हणजे एक वेळा सुरुवात केली तर काम पूर्ण झालं तर ठीक वाटतं. आणि हो, अवताराला यावेळी थोडंसं इग्नोर करा, माझा अवतार खूप बिघडलेला आहे, कारण कामं इतकी जास्त आहेत की स्वतःकडेही वेळ भेटत नाही की आता म्हणजे सकाळी एक वेळा आंघोळ झाली किंवा नंतर आरशाती बघायचं नाही, असं चाललेलं आहे आता. तर चला वरती जाते. इकडचं दार मी अगोदर बंद करणार आहे, हे दार बंद करते आणि इकडचं दार ओपन करते आणि मग वरती जाणार आहे. म्हणजे इकडून कोण आलं गेलं काही मला समजत नाही, वरी गेल्यानंतर काहीच खालचं मला आवाजसुद्धा येत नाही वरती, त्यामुळे हे दार मी बंद करणार आहे. बाबा आल्यानंतर मात्र मी येते.
तर आता मी जात आहे वरती, म्हणजे स्टोरूम मला क्लीन करायचं आहे. जास्त ओझ्याचं सामान काय उचलणार नाही, म्हणजे तिथल्या तिथं सरकावून मी सगळं झाडून घेणार आहे. इकडचं मेन दार मी अगोदर बंद केलेलं आहे. वरती गेल्यानंतर आवाज सुद्धा वरती येत नाही, कोण आलं कोण गेलं काही दिसत नाहीये, मग मी दार अगोदर बंद केलेलं आहे आणि वरती जात आहे मी. आणि मग आता थोडंसं मी तुम्हाला दाखवत आहे किती सगळी भांडी मी इकडे जमा केलेले आहेत, म्हणजे जे दररोज लागत नाही आहेत असे भांडे. अगोदर मी सगळे रॅकमध्ये सजवून ठेवलेले होते, पण दररोज घासण्यासाठी आणि ते ठेवण्यासाठी त्यामध्ये जास्त वेळ जायचा मला. तितके भांडी लागत पण नाही, जितके पाहिजे तितके मी रॅकमध्ये ठेवले. बाकीचे सगळे मी पोत्यामध्ये भरून इथं आणून ठेवलेले होते. आणि हे जे 2-3 पोते तुम्हाला दिसत आहेत ना, यामध्ये पूर्ण कपडे भरलेले आहेत. मी तुम्हाला म्हणलेलं होतं अगोदर, हा व्हिडिओ पण आलेला आहे. मी सगळे कपडे पोत्यात भरलेत, नवीन आहे जुने आहे सगळेच कपडे आहेत, कारण मला कपाटाची गरज आहे, पण हे घेत नाही. दादा म्हणतात की असू दे असू दे, त्यामुळे थोडंसं मला इथं मॅनेज करायचं आहे, कारण कुठं ठेवायचं आहे कपडे. म्हणून मी काय केलं, नवीन जुने सगळेच कपडे आहेत त्यामध्ये. हे पण एक दिवस काढून मला सगळं वेगवेगळं करायचं आहे. तर बघूया, आता जमतच नाही आहे कुठं ठेवायचं हे. म्हणजे हे कपडे ना खूप जास्त झालेले आहेत आणि खाली ठेवलं तरी बघा, डिक्की ठेवलं मी पलंगाच्या, तिथं पण बसत नाही, तिथं पण जास्तच होत होते. खूप सारे गटोडे झाले होते, म्हणून मी विचार केला की इथंच आणून ठेवायचे. इथं आणून ठेवली. इथं एक संदूक आहे, म्हणजे दीपक जेव्हा कॅम्पला गेला होता तेव्हा त्याच्यासाठी संदूक घेतलेलं होतं सामान ठेवण्यासाठी. ते संदूक आता दीपक आणून टाकलेलं आहे इथं. तर त्यामध्ये काय ठेवायचं उगं काही असेच, म्हणजे जे एक्स्ट्राचं असतं ना सामान, ते मी ठेवलेलं आहे. परत आता इकडं गव्हाचं पोतं, ज्वारीचं पोतं, तांदळाचे सगळे पोते इथं आणून मी ठेवलेले आहेत. तर बघत आहे गव्हामध्ये खूप साऱ्या नुशा झालेल्या आहेत, म्हणजे थंडीमुळे होतं असं. तर ते गहू मी खाली घेऊन जाणार आहे, आता उचलणार तर नाही, तरी पण आता वडत घेऊन जाणार आहे, कारण आता काही पर्याय नाही. खूप साऱ्या नुशा झाल्या आहेत आणि ते वेगळ्या धान्यामध्ये पण जातात, जसं ज्वारी आहे, गहू आहे. त्यामध्ये एक वेळा गेला की मग ते परत लवकर निघत नाही. ते एकतर वातावरण असं झालेलं आहे, आता ऊन पण तितकं व्यवस्थित नाही की उन्हाला टाकूया चाळूया. तर मला गव्हाचं पोतच तितकं मी खाली घेऊन जाणार आहे, ज्यामध्ये नुशा आहे. ज्वारीमध्ये काही नाही आणि पावडर लावून मी ठेवलेलं होतं, त्यामुळे काही त्यामध्ये जाळी जुळी किडा काही झालेलं नाही. छान आहे, ज्वारी व्यवस्थित आहे. तर हे पसारा थोडासा मी उचलला, थोडासा खाली नेऊन ठेवला, म्हणजे जी ही नवीन भांडी आहे, जुने भांडे सगळे मी खाली घेऊन गेले यावेळेस. आणि पूर्ण रूममध्ये मी झाडू मारली आणि थोडेसे राहिलेले पसारा ते पण मी घेऊन येते सगळा. आणि सगळं मी इकडे जे किचन मी रिकामं केलेलं आहे, म्हणजे स्पेस भरपूर झालेलं आहे वरती पोटमाळ्यावरती, म्हणजे मी बकेटा ठेवले, तिथं आणखीन भरपूर स्पेस आहे. तर तिथं मी ते भांड्याचं पोतं ठेवणार आहे. जेव्हाही मला लागेल त्यावेळेस मला घेता येतं, वरती जाण्याची गरज नाही. नाहीतर काय होतं ना, प्रत्येक वेळी वरती ठेवलेलं राहतं. तर असू दे, आता स्टोरूममध्ये आहे, आता कुठं जायचं आणि कधी आणायचं हा विचार करते. आणि पात्र वगैरे आणायला होते आणि त्यामध्येच मी जेवायला वाढत असते. तर यावेळेस मी ते सगळे भांडे खालीच घेऊन आहे, जे ही नवीन आहे, जुने आहेत, पितळ तांब्याचे आहेत, सगळेच वेगवेगळे मी ठेवणार आहे. तर वरचं स्टोरूम वगैरे स्वच्छ झालेलं आहे. एक ताई विचारत होते की ताई तू घर रेंटवर देत नाही आहे का तुम्ही? तर दिलेलं आहे. वरती मी सगळं किरायानंच दिलेलं आहे वरच्या साईडचं, कारण मला वरती जाणं झाडणं पुसणं काहीच होत नाही. सगळं दिलेलं आहे, कारण इथंच मला जास्त झालेलं आहे, दिवसभर सरत नाही आहे, म्हणून वरचं दिलेलं आहे आम्ही. छान वाटलं, खूप गरमी होत होती, तर इथं परत बसायला भरलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. बघा, परत मी पोते आणले, भांडे आणले, काही पितळ भांडीची आणली. आता हे सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे. हे नवीन भांडे आहेत, जुने भांडे आहेत, सगळं वेगवेगळं ठेवणार आहे. तर कालचा दिवस असा गेला, म्हणजे आजकाल सगळे दिवस बिझीच जात आहेत, कारण काय आता साफसफाईच्या कामाला आपण सुरुवात केलेली आहे. दररोज एक रूम मी काढत आहे, म्हणजे आता 2-3 दिवसामध्ये तिकडची एक्स्ट्राची रूम, किचन, बेडरूम, बाथरूम, परत वरची स्टोरूम, 3 रूम आम्ही स्वच्छ केलेले आहे. सगळा पसारा व्यवस्थित ठेवलेला आहे. आज नंबर किचनचा आहे, म्हणजे किचनच्या खालचा जे कप्पा आहे मी ते काढणार आहे आज. तर त्या अगोदर मी करत आहे रोजचा स्वयंपाक. तर इकडे भाजी बनलेली आहे, आता मी भाकरी बनवून घेते आणि सगळ्यांचं जेवण खाणं झालं की मग त्यानंतर मी सुरुवात करणार आहे, म्हणजे कपडे मशीनला लावणं, जे भांडे झाले ते सगळे क्लीन करून घेणं, मग त्यानंतरच मी हे सुरू करणार आहे साफसफाईला, कारण त्यामध्ये भरपूर वेळ लागतो आणि एकतर किचनमध्ये तर वेळ लागतो. तर आज वातावरण बघू शकता, म्हणजे तितकं ऊन नाही, आज थोडंसं थंड हवा आणि 1-2 थेंब पण तुटत आहे, म्हणजे एक वेगळंच वातावरण झालेलं आहे. बाबाची तब्येत पण आज ठीक नाही आहे, वातावरणामुळे होत असेल, सहन होत नाही वयानुसार त्यांना. तर इथं झोपले, जेवण करून झोपलेले, समोरून खूप हवा येते. तर किती वेळा म्हटलं की तिकडे रूममध्ये झोपा, तिकडे हवा येत नाही, पण त्या समोर सोप्यावरतीच बसतात, तिथं झोपतात, हवा खूप येते, त्यामुळे मी म्हणत असते, पण त्यांना रूममध्ये जायला आवडत नाही, म्हणून इथं झोपलेले आहेत.
आणि आता आलेले आहे मी किचनमध्ये. तर हे डबे मला काढायचे आहेत, पण आता त्याचा नंबर उद्या लावणार आहे. अगोदर मी किचन काउंटच्या खाली जे आहे ना तिथं खूप सारं निघणार आहे. तुम्ही बघा, दिसत नाही असं ठेवलं ना, पण जेव्हा काढतो ना पाऊल ठेवायला जागा राहत नाही, इतकं असतं. किचन छोटीच असते पण पसारा इतका असतो की सांगू नका, 2 रूम तरी भरतील इतका पसारा निघणार आहे. आपण व्यवस्थित ते सेट करून ठेवतो म्हणून दिसत नाही आहे. तिकडे ठेवलेले बाबांचं पाणी मी, आणि बाकीचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. जे पसारा आहे भांडेपुणे ते सगळे मला क्लीन करायचे आहेत. तर सगळा पसारा अगोदर मी उचललेला आहे. शेंगाही भाजलेल्या आहेत, तर शेंगा मी काय ताटलीत काढते. अगोदर सगळे भांडेकडे जमा करून ठेवले. आज भांडे मी क्लीन केलेलेच नव्हते, कारण आज गुरुवार आहे, उपवासाचा दिवस आहे. तर शेंगा भाजल्या आणि आता स्वयंपाकी तितका नव्हता. संध्याकाळी थोडंसं लवकरच मी सुरुवात करते, म्हणून संध्याकाळपर्यंत म्हणजे 5 वाजेपर्यंत मला ही सगळी कामं आवरायची आहेत. मग त्यानंतर जे आहे ना प्रसाद करणं, परत शैववांची आरती, स्वयंपाक हे सगळं असणार आहे. तिकडं पाणी गरम झालेलं नाही आणखीन, तर त्यामध्ये जे आयुर्वेदिक काढे असतात ते टाकून मी ठेवलेलं आहे. परत एक उकळीचा वेट करूया. किचन मी पुसून घेतलेला आहे आणि कपडे अगोदर मी मशीनला लावून देते. म्हणजे लाईटचं काही नक्की नाही, एक वेळा लाईट गेली किंवा नंतर लाईट येऊ न येऊ, कारण वातावरण पण असं झालेलं आहे. दुधाच्या बाटल्या धुवून ठेवलेल्या होत्या इथंच, ते पण मी इकडे जमा करत आहे एक एक आणून. आता परवाच ते भैया नेलेले आहेत आता, आणि म्हणजे महिन्याला एक वेळा येतात, मग खूप साऱ्या बाटल्या जमा होतात. आणि इकडं कपड्याचाही ढिगारा लागलेला आहे, कपडे पण खूप सारे आहेत. तर अगोदर मी कपडे मशीनला लावते, म्हणजे कपडे धुण्याचं काम होत राहील तोपर्यंत. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर इकडं कपडे सगळे मी मशीनला लावलेले आहेत, आणि इकडं मी मशीनमध्ये पावडर टाकलेलं आहे. लिक्विड काय टाकत नाही आजकाल, पावडरच मी टाकत आहे. यानं पण कपडे स्वच्छ निघतात. मशीन ऑन केलेले आहे, फर्स्ट मोडवरती मी करून ठेवलेलं आहे. तर निवांत कपडे धुवत राहतील. पाणी बघत आहे गरम झाले की नाही, म्हणजे जास्त आहे ना, थोडासा वेळ जास्त लागत आहे. थंड वातावरणामध्ये लवकर गरमी होत नाही. तर ही आहे आजची देवपूजा. तर चला आता साफसफाईला सुरुवात करूया.